नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। आता घेऊ क्षणभराची विश्रांती। विश्रांतीनंतर भेटू आतापर्यंतच्या घडामोडींसह। विश्रांतीनंतर आपले स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अंजनगाव परिक्षेत्रातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर माडी येथील गाव वन तस्करांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना हल्ला केला। यात कर्मचारी गंभीर जखमी झाले। विशेष म्हणजे शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी हत्यारे न दिल्यामुळे ही घटना घडली। एसीएफ फरकाडे यांच्या नेतृत्वात वन विभागातील अंजनगाव परिक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना 9 कर्मचारी MH27AA 531 या 4 व्हीलरने निघाले असता घुईखेड नाक्याजवळ 20 ते 25 वन तस्करांनी या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। विशेष म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे काठ्या होत्या तर तस्करांकडे अवजारे होती। या हल्ल्यात 9 ही कर्मचारी जखमी झालेत। SR काडे दर्यापूर, भालचंद्र नंदवंशी परतवाडा, भालचंद्र कडू परतवाडा, जयस्वाल दामले परतवाडा हे गंभीर जखमी झाले असून बाकी किरकोळ जखमी झालेत। त्यांना अंजनगाव PSC ला भरती करण्यात आले तर तेथील डॉक्टरांनी जखमींना अचलपूरला दाखल करायला सांगितले। त्यातच अचलपूर येथील डॉक्टरांनी जिल्हा चिकित्सा रुग्णालय येथे त्वरित हलविण्यास सांगितले असता जखमींना 2.5 तास अँब्युलन्स न मिळाल्यामुळे तेथेच प्रथमोपचार करण्यात आले। सध्या जखमी कर्मचारी जिल्हा चिकित्सा रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। संपूर्ण झालेल्या प्रकरणाचा प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी खुलासा केला। आम्ही रात्री 10च्या जवळपास फिरते पथक इथल्या परतवाडा आणि खिरकुण वर्तुळाचे कर्मचारी रात्री नाईट पेट्रोलिंगसाठी निघालो होतो। तर अंजनगाव आकोट रोडवर गस्त करताना म्हणजे कारला, भंडारज, रुईखेड फाटा असे गस्त करताना आम्हाला जवळपास 20-22 जणे तिकडून सायकलवर सागवान चरपटा घेऊन येताना दिसले। मग ते सागवान चरपटा घेऊन येताना दिसले तर मग आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी पहिले अगोदर पळाले ते थोडं दूर, पण त्यांना आम्ही कमी कर्मचारी दिसलो तर ते परत आले आणि त्यांनी आमच्यावर हमला केला, दगडफेक केली आणि जे कुऱ्हाडीचे मागचे लाकडाचे दांडे आहे आणि काळ्या आहेत त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि सर्व माल घेऊन पळून गेले ते। आणि त्यातला फक्त एक सायकल आणि 2 चौपटा जप्त केले आम्ही। त्याच्यावर तसा गुन्हा पण जारी केला आणि आकोट पोलीस स्टेशन ग्रामीण येते तिथे जो स्पॉट आहे तो, तर तिथे पण कळवलेला आहे। आणि यांना मग सर्व कर्मचारी जखमी असल्यामुळे त्यांना घेऊन आम्ही अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन आलो होतो आणि तिथे त्यांना टाके वगैरे दिले, जे डोकं फुटले आहे, कोणाचं लागलेलं आहे। 4 कर्मचारी आमचे गंभीर जखमी होते, त्यांना मग टाके वगैरे दिले आणि तिथून मग रेफर केलं अमरावतीसाठी। तर त्यांना अमरावती घेऊन आलो आम्ही। एकूण किती कर्मचाऱ्याला मार लागला दादा? गंभीर जखमी तर तसे 4च जण आहे, बाकी किरकोळ आहे, बाकी सर्वांना आहे पण किरकोळ प्रमाणात आहे, काही जास्त प्रमाणात नाही आहे। ते संपूर्ण लोक पळून गेलेत का मग, की त्यांचा काही मुद्देमाल जप्त केला? नाही, एका म्हणजे एक सायकल आणि 2 सागवान चौपटा तो मुद्देमाल जप्त केला, बाकी सर्व घेऊन पळाले ते। दादा कधी हमला झाला हा? रात्री 3 वाजता। रात्री 3 वाजता कोणी केला आहे हमला? वन तस्कर 23. अच्छा। चंदन तस्करांनी? नाही, वन तस्करांनी। वन विभागाच्या सानिध्यात असलेल्या शहरातील बिच्छू टेकडी येथील टेकड्या, या टेकड्या घाणीच्या साम्राज्यात वेढलेल्या असून नागरिकांना होणाऱ्या या घाणीचा त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। वन विभागाच्या अधिपत्यात येणाऱ्या शहरातील सौंदर्यमय टेकड्या व खुली असलेली जागा म्हणजेच बिच्छू टेकडी परिसर। हा परिसर शुक्रवार बाजारातून फेकलेल्या मांस व माशांमुळे अत्यंत घाणीने वेढलेला आहे। या परिसराच्या अगदी बाजूला वसतिगृहे आहेत। ही जागा येते वन विभागाची व स्वच्छता विभाग मनपाची। आता याची जबाबदारी कोण घेणार हे म्हणजे एक कोडच आहे। मनपा ही स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच वादाच्या घेऱ्यात फसलेली असते, मात्र संबंधित अधिकारी यावर नेहमीच टाळाटाळी उत्तरे देतात।
नाताळ निमित्त संपूर्ण शहरभरातील चर्चमध्ये झगमगाट पाहावयास मिळत आहे. शहरातील अलायन्स चर्च आणि सियॉन चर्च यामध्ये ख्रिस्ती बांधवांचा प्रचंड उत्साह दिसून आला. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत शहरातील कॅथलिक चर्चमध्ये. आज 25 डिसेंबर नाताळ, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने शहरवासी एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. या कॅथलिक चर्चमध्ये जाणून घेऊया आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया. मी क्रिसमसच्या या पावनदिनी सगळ्यांना आपल्या शुभकामना देतो. सगळे ख्रिश्चन बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात आणि त्याच्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना समाविष्ट करून घेतात. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपल्या मार्फत सर्व अमरावतीकरांना हैप्पी क्रिसमस एंड हैप्पी न्यू ईयर. वस्सलाम के यौम पैदाइश पर मैं अपने तमाम क्रिश्चियन भाइयों को मुसलमानों की जानिब से क्रिसमस का, ईसा अलैहिस्सलाम की पैदाइश का मुबारकबाद देता हूँ और खुदा से दुआ करता हूँ कि अल्लाह तमाम दुनिया में अमन, शांति और गहवारा अमन का मनाए रखे, जैसा कि आज हमारे शहर में देखने को और सुनने को मिल रहा है. आजच्या ख्रिस्त जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आनंदाचा, शांतीचा आणि सर्वांना सुखा समाधानाचा जाओ ही सदिच्छा. काल आपल्या मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली, त्यांना देखील ईद मुबारक. अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. पीस बी विथ यू. Happy Christmas, and it's a message of peace, love and happiness to all from Lord Christ. And I wish everybody in India and all over the globe a great happy Christmas, happy Merry Christmas. Wish you all the best. Thank you very much. सर्व भारतवासियांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपणा सर्वांना क्रिसमसच्या मी मनापासून सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. सबको दुनिया को ईद मुबारक. दुनिया आज नाताळ 25 डिसेंबर, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने कॅथलिक चर्चमध्ये जमलेल्या बऱ्याचशा लोकांपैकी आपण जाणून घेऊया काही लोकांच्या प्रतिक्रिया. मॅडम, आज या शुभ दिनानिमित्त आपण काय बोलाल? सर्वांना माझ्याकडून मेरी क्रिसमस. आणि क्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि हा आम्ही ख्रिस्ती बांधव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत असतो. आणि म्हणून सर्वांना माझ्याकडून हॅपी क्रिसमस. सर्व अमरावती धर्म प्रांतातील लोकांना माझ्याकडून हॅपी क्रिसमस. त्यांचा हा क्रिसमस
व्रतही आनंदाचं जावं आणि हॅपी न्यू इयर. ख्रिस्त जयंती हा आमच्या जीवनाचा आम्हाला नवीन प्रोत्साहन देणारा, नवीन जीवन जगवणारा आणि येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालवणारा, आम्हाला शिकवण देणारा हा आमचा त्याचा जन्म म्हणजे आमच्या हृदयात नेहमी आमच्या हृदयात असावं आणि नेहमीच ख्रिस्त जयंती आमच्या हृदयात असावी असं आम्हाला वाटतं. असा आमचा हा आनंद द्विगुणित करणारा हा आमचा हा दिवस आणि तो लोकांना शांती, सुमार्गाचा रस्ता सोडतो. त्यामुळे आम्हाला जगात शांतता, समाजात शांतता, शेजारात आणि आमच्या घरात शांतता पसरवणारा हा दिवस आहे. मेरी क्रिसमस टू ऑल ऑफ यू. आमच्याकडून तुम्हाला नवीन वर्षाचा आणि ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या इथे या विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात तर त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या बिशप हाऊसमधून त्यांना काही कणमणी म्हणून त्यांना असं काही दिलेलं होतं की जेणेकरून ते आपल्या आत्महत्येतून परावृत्त व्हावेत आणि त्यांना एक चांगलं आरोग्य आणि चांगलं जीवन जगता यावं यासाठी मी आमच्या किसान भाई बंधूंना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना हॅपी ख्रिसमस. क्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा तारणाचा असतो, म्हणजे येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठी इथे आलेला आहे. पण मी सगळ्या अमरावतीवासियांना माझ्यातर्फे क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देते. हा क्रिसमस शांतीचा आणि सौख्याचा तुम्हाला लाभो ही माझी इच्छा आहे आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे शहरातील चर्चमध्ये सध्या मेरी क्रिसमस निमित्त धूमधाम सुरू असून प्रत्येक चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा होत आहे. त्याचप्रमाणे अलायन्स व सियोन चर्च अंबापेठ येथेही प्रार्थना व येशू ख्रिस्ताच्या जन्मावरील गाणे गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील प्रत्येक चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्माचे देखावे तयार करण्यात आले. लहान मुलांमध्ये सेंटा क्लॉज विषयी विशेष आकर्षण पाहावयास मिळाले. ख्रिसमसचा उत्साह अबाल वृद्धांमध्ये भरभरून पाहावयास मिळाला.
बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. जुन्या अमरावतीत कुंभारवाडा भागात जवळपास 103 वर्षे पुरातन दत्त मंदिर आहे. हे मंदिर स्वयंभू असल्याची मान्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त शहरातील अनेक दत्त मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात कुंभारवाडा येथील पुरातन स्वयंभू दत्त मंदिरातही हा उत्सव साजरा करण्यात आला. दत्त मंदिर संस्थांच्या वतीने यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम होता. सोबतच पालखी मिरवणूक व विशेष संगीत सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते. माझ्या वडिलांच्या नावे सुरू असलेली संगीत सभा या ठिकाणी पुन्हा सुरू होते आणि याचा प्रारंभ अमरावतीतील उदयोन्मुख कलावंत यांच्या प्रस्तुतीकरणाने होणार आहे. शहरातील जनार्दन पेठ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून येथे भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी येथे 5 ते 6 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अमरावती येथे बडनेरा रोडवरील श्री नागदेव आश्रम येथे दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सांगता समारोह व पंचावतार महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य परममहंत श्री 108 दर्यापूरकर बाबा हे अध्यक्षस्थानी यावेळी उपस्थित होते. श्री दत्त जयंती निमित्त सांगता समारोह व पंचावतार महोत्सव श्री नागदेव आश्रम बडनेरा रोड अमरावती येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला आश्रमाचे संचालक परमपूज्य परममहंत श्री 108 दर्यापूरकर बाबा मोठे बाबा यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाला देपेराज दादा नागपूर, धनराज दादा जामवाडी व सर्व संत महंत व सद्भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम दरवर्षी याच दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी पंचावतार उपहार रोट करून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे
या कार्यक्रमाच्या कुठल्याही प्रकारच्या पत्रिका छापल्या जात नसून व कोणीही कोणाला आमंत्रण देत नसून हजारो भक्तगण येथे एकत्रित येतात व हा कार्यक्रम संपन्न होण्यास मदत करतात. ही परमेश्वराची कृपा आहे, आश्रम आहे. आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी जुळलेल्या आहेत. पण ऐकून घेतलं त्या भूमीची ती भूमी तानाच भूमी होती. पुढच्या प्रवासाला सावधबाण निघाले. पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी आंधळ्या माता पितांना घेऊन जेव्हा पूर्ण तीर्थ करण्याकरता निघाले तेव्हा एका ठिकाणी त्यांनी कावड खाली ठेवली आणि श्रावण बाळाच्या अंतःकरणामध्ये असा एक क्रोध निर्माण झाला की काय मी करूंगा. ते सत्व भाव आहे. आपल्याला जीवनाला जीवन सार्थकी लावण्याकरता आमच्या मोठ्या भावांच्या सानिध्यामध्ये ही जी मंडळी या ठिकाणी राहिली आणि त्या मंडळीने की या ठिकाणी अनमोल ठेवा म्हणून आपल्याला दिला आहे की ज्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्षापर्यंत जाण्याचा हा नरदेय परमेश्वराने दिला आहे आणि त्याला श्रेष्ठत्व पैदा करणार कारण काही असेल तर ते ज्ञान आहे. ते ज्ञानियांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी मिळते. ही भूमी ही अशी सात्विक भूमी आहे. जागे जागेचा महिमा, एका एका जागेचा महिमा असतो. एका एका जागेवर गेल्यानंतर माणसाच्या भावना बदलतात. स्वरूप या ठिकाणी उपस्थित असते. आपण सर्व या ठिकाणी आलात. आपल्या सुद्धा अंतःकरणामध्ये परमेश्वर या ठिकाणी बसलेला आहे. तुम्हाला कोणाही प्रकारचं लेखी आमंत्रण नसताना आपण या ठिकाणी आलात कारण आपल्या अंतःकरणाला ओढ आहे. परमेश्वर भक्तीची ओढ आहे. मला परमेश्वर व्हावा, मला ध्यान मिळावं. नाही ध्यानेन सदृशम पवित्र विद्यते. ध्यानासारखी पवित्र वस्तू या दुनियामध्ये कोणी नाही. मनुष्य ध्यान असतो, जन्म घेतो, बालपण उपभोगतो, तरुणपण उपभोगतो, म्हातारपण उपभोगतो, परंतु पूर्ण आयुष्यभर मनुष्य विद्यार्थी राहतो. ज्ञान फार त्यापुढे अगाध आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, मातृश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज.